नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आजकाल आपण पाहत आहोत की कोणत्याही लग्नात ज्या बायका असतात त्या साडींना लेस लावून घेतात. शक्यतो काठपदर साडी किंवा पैठणी साडीही म्हणू शकता तुम्ही. त्यासाठी या लेस ज्या आहेत त्या वापरतात. या लेस आहेत त्या तुम्हाला बाजारात आरामात 400 ते 700च्या रेंजमध्ये मिळून जातात. पण सध्या याचा खूपच ट्रेंड आहे. तर ही लेस लावताना आपण बरोबर व्यवस्थित लावतो, पण आपले जे आपले कोपरे असतात त्या कोपऱ्याला आपली लेस व्यवस्थित लावता येत नाही, किंवा तसे म्हणू शकता की त्या कोपऱ्यात आपली लेस व्यवस्थित बसत नाही. तर त्यासाठी कोणती ट्रिक वापरायची आणि आपले जी लेस आहे ती फिनिशिंगमध्ये साडीला कशी लावायची ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये एकदम अशी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा न स्किप करता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल की आपण नेमकी कशा प्रकारे ती लेस लावणार आहोत. आणि ही लेस लावण्यासाठी मी किती रुपये घेतले तेही मी शेवटला तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्या साडीला लेस लावून घ्यायची आहे. या साडीची प्राईस जी आहे ही ते 4 ते 4.5च्या दरम्यानची आहे आणि यावर ही लेस आहे. ही लेस मला त्यांनीच आणून दिलेली आहे, ज्यांची साडी आहे त्यांनी. तर मला खालच्या साईडने लेस लावायला उलटे जात होते, त्यामुळे मी काय केले, आपला जो फॉल असतो त्या फॉलला लेसचा एक पदर ठेवला आणि त्या फॉलपासून मी लेस बरोबर जेवढी आहे तेवढी लावून घेतली. हे बघा, अशा प्रकारे मी मोजून घेत आहे, जेणेकरून आपल्याला वरच्या साईडने लेस कुठपर्यंत येणार आहे याचा अंदाज येणार आहे आणि आपण वरच्या साईडने लेस लावत येणार आहोत. मी माप काढून घेत आहे लेसचे. ही जी लेस असते हे बरोबर आपल्याला मोठीच येते. यामध्ये खूप वेगळेही प्रकार असतात. तर अशाच प्रकारे मला 4 साड्या आल्या होत्या लेस लावण्यासाठी. त्यातील मी ह्या एकाच साडीचा व्हिडिओ बनवू शकले. साड्या अर्जंटमध्ये होत्या, त्यामुळे मी त्या साड्या पटकन करून दिल्या. मी रात्री 12 वाजेपर्यंत या साड्यांना लेस लावत होते. हे बघा, आपल्याला आता कळलेले आहे की आपली लेस कुठपर्यंत येत आहे. मी तिथे खूण करून घेतली आणि आता इथूनच आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी लेसचा थोडासा जो भाग आहे तो दुमडून घेतलेला आहे आणि आपली जी लाल बॉर्डर दिसते आहे ना, किनार बघा, एकदम त्या किनारीच्या वरून आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. म्हणजे जो लाल भाग दिसतो आहे ना साडीचा, तो आपल्याला लेसने पूर्णपणे झाकून टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला लेस लावायची आहे. जरा टिप येत नव्हती, खालची बॉबिन व्यवस्थित बसलेली नव्हती, ती मी व्यवस्थित लावून घेते. बघा, आता व्यवस्थित टिप येत आहे. तर आपल्याला बघा, मी व्यवस्थित कशी जी लेस ठेवलेली आहे त्याच पद्धतीने लेस ठेवून आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे. या ज्या आहेत या लग्नातल्या साड्या आहेत आणि यातील नवरीच्या 2 साड्या होत्या आणि नवरीच्या चुलतीची 1 आणि नवरीच्या आईची 1, अशा 4 साड्या माझ्याकडे आल्या होत्या. पण त्या अर्जंटमध्ये असल्यामुळे मी त्यांना लगेचच, म्हणजे रात्री जवळजवळ मी 12 ते 12:15 वाजेपर्यंत या साड्यांना लेस लावायचेच काम करत होते. म्हणून मला काल याचा व्हिडिओ टाकायला जमले नाही, म्हणून मी आज एडिट करून हा व्हिडिओ टाकत आहे. हे जे काम आहे हे आपल्याला एकदम हळूवार पद्धतीने करायचे आहे, जेणेकरून आपली साडीही कुठे गोळा झाली नाही पाहिजे. बॉर्डर जी आहे ते आपली अशा ज्या बॉर्डर आपण लेस लावून घेतो त्याने साडीला एकदम असा वेगळाच आणि रिच लुक येतो आणि दिसायलाही सगळ्यात उठून दिसतात. आता आपण पदराच्या साईडला आलेलो आहेत. आता इथं जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरची मी थोडीशी तुम्हाला आयडिया देते, तसे तर व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला समजेनच. तर जेव्हा आपला कॉर्नर येतो त्यावेळेस आपल्याला जवळपास लेस कशी बसते ते बघून घ्यायचे आहे. हे बघा, आता ती लेस आपल्याला अशा आडव्या पद्धतीने पूर्ण आपला जो पदर आडवा आहे त्या पदरावर आडवी पूर्ण बसली पाहिजे, अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. हे बघा, आणि आपला जो त्रिकोण येत आहे
मी तुम्हाला बारक्या बॉक्समध्येही व्यवस्थित एडिट केलेलं आहे. एकदम खालची काटोकाट नाही कापायची आपल्याला, फक्त वरचा जो त्रिकोण आपला एक्स्ट्रा येत होता तो कट करून घ्यायचा आहे. आणि जो खालचा भाग आहे तो आतील साईडने आणि वरचा भाग आहे तो आपल्याला थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तशीच खाली टिप मारत यायचं आहे. बघा, तुम्हाला तसेही व्हिडिओत बघून समजलेच असेल की आपण तिरका कट कसा मारला ते. तिरका कट मारल्याने तिथे जाड येत नाही आणि मशीनही धागा तोडत नाही. टीप आपली मारायला आपल्याला सोपे जाते, कारण की तिथे कट झाल्यामुळे जाडसरपणा असा येत नाही लेसचा. लेस जर आपण दुमडून लावली तर फिनिशिंग जरा चुकते आणि तिथे जाडपणा येतो आणि शिवायलाही अवघड जाते. बघा किती छान कॉर्नर आलेला आहे आपला. तुम्हाला त्यासाठी मी छोट्या व्हिडिओमध्ये एकदम कट टू कट कसे कट केलेले आहे ते दाखवलेले आहे. जर तुम्हाला तो भाग कळला नसेल तर तुम्ही रिपीट परत बघू शकताय की मी नेमकं तिथे कसं फोल्ड केलं ते. आता हा दुसरा कॉर्नर आहे तोही मी दाखवणार आहे की आपल्याला कसा बरोबर तो चौकोन आपला व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा, आता अशा प्रकारे मी लेस बरोबर सरळ ठेवून घेतली त्या पुढच्या बाजूला आणि जेवढा आपला तिरका भाग येत आहे तेवढा तिरका भाग कट केला. पण हा तिरका भाग कट करताना आपल्याला कट टू कट कट करायचे नाही आहे आणि खालचा भाग आतील साईडला घालून वरचा जो भाग आहे तो मी थोडासा फोल्ड करून घेतलेला आहे. आणि परत आता सरळ बाजूने आपल्याला शेवटपर्यंत टिप मारून घ्यायची आहे. ही लेस बरोबर मापातच असते, ना कमी ना जास्त. ती बरोबर आपण जेथून फॉल लावायला सुरुवात केलेली आहे बरोबर तिथपर्यंत येऊनच संपते. त्यामुळे मला याला मोजण्याची गरज लागली नाही. या ज्या साड्या आहेत या त्यांनी पिको फॉलला दुकानातच दिलेल्या होत्या. या साड्या महागाच्या असल्यामुळे त्या दुकानदाराने दुकानातच पिको फॉल करून म्हणजे फ्रीमध्ये करून दिलेल्या आहेत. तर हे बघू शकताय मी कशा प्रकारे लेस लावून घेतलेली आहे. आपली आता पूर्ण साडीला लेस लावून झालेली आहे. मला अशी लेस लावलेली साडी खूपच आवडते, म्हणजे ती दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसते. थोडासा लेसला खर्च येतो पण साडीलाही खूपच छान लुक येतो त्याच्यामुळे. तर जसं आपला शेवट येईन ते बघा, मी शेवटलाही थोडीशी लेस फोल्ड करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते की पूर्णपणे आपण साडीला लेस कशी लावलेली आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे हे बघा किती छान दिसत आहे. एवढा क्लिअर व्हिडिओ मला घेता आला नाही कारण की रात्रीची वेळ होती. पदर दाखवते मी तुम्हाला, किती छान कॉर्नर आलेले आहेत तुम्ही बघू शकताय. आणि लेस लावण्याची फिनिशिंगही आपली खूप छान आलेली आहे. मी एकच टिप मारली, तुम्ही तिथे डबल टिपही मारू शकताय म्हणजे आपली लेस निघणार नाही किंवा टिपा कुठे जर आपल्या सुटल्या असत्या तर त्या व्यवस्थित येतील. पण तर तुम्हाला अशी साडीला लेस लावता येते का, किंवा अशी लेस लावलेली साडी तुम्हाला आवडते का ते नक्की सांगा. तर या साडीला लेस लावण्यासाठी मी 200 रुपये घेतलेले आहेत. तुमच्या भागात किती घेतात